प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्या भोसलेचा ताबा घेतला। आजच खोक्या भोसलेला बीडला आणलं जाणार। लक्ष हटवण्यासाठी व्हिडिओ बाहेर काढतात। कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून राजकीय डाव टाकला जातोय। बीडमधील मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवर जरांगेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी तर भुजबळांची दांडी। काल रात्रीच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीला दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरेही उपस्थित। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजित पवारांकडेच राहणार। पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजित पवारांचा निर्णय, सूत्रांची माहिती। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार। परिणय फुकेंची विधान परिषदेत खळबळजनक माहिती। फुकेंकडून दोषींवर मकोकाची कारवाई करण्याची मागणी। पैसे घेणारे कोणत्याही राजकीय पक्षाचे असू द्यात, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार। परिणय फुकेंच्या आरोपांनंतर योगेश कदम यांचं आश्वासन। औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची थेट लोकसभेत मागणी। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीत सिद्दीकींचं नाव आघाडीवर। पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सिद्दीकींना संधी देण्याची इच्छा, मात्र काही नेत्यांचा सिद्दीकींच्या नावाला विरोध, सूत्रांची माहिती। परभणीच्या पाथरीत शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप। माजी आमदार बाबाजानी दुर्राणींसह अन्य 4 गुन्हा दाखल। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीसांना द इंडस एंटरप्रेन्योर्स पुरस्कार। पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रातील कामगिरीबद्दल सत्कार।